चांदोबा रामायण 44वा भाग। अकंपनाच्या मृत्यूची बातमी ऐकून रावणाला क्रोध आला। तो सभेतून निघाला आणि आपल्या व्यूहर्सनेचे निरीक्षण करत एकदा पूर्ण लंका फिरून आला। त्याने लंकेच्या चारही बाजूंनी वानरांचा वेढाही पाहिला। सभेत परतल्यावर त्याने प्रहस्ताकडे पाहिले आणि म्हटले, वानरांचा वेढा तोडणे इतरांच्या शक्तीपलीकडचे आहे। यासाठी केवळ मी, तू, कुंभकर्ण, इंद्रजित आणि निकुंभच समर्थ आहोत। तू सेनेचा जा, वानरांना जिंक आणि परत ये। सीतेला रामाकडे सोपवून शांतता प्रस्थापित करणे हेच श्रेयस्कर समजणाऱ्यांमध्ये प्रहस्तही एक होता, परंतु तह झाला नाही। त्यामुळे अनिवार्यपणे युद्ध आरंभ झाले। युद्ध ओढवल्यास रावणासाठी प्राण अर्पण करायलाही प्रहस्त सिद्ध होता। तो रथात बसून युद्धासाठी निघाला। थाटामाटात येणाऱ्या प्रहस्ताला पाहून राम विभीषणाला म्हणाले, तो जो येत आहे तो कोण आहे? तो अतिशय पराक्रमी योद्धा वाटतो। विभीषण म्हणाला, तो प्रहस्त आहे, अस्त्रांचा जाणकार शूरवीर। रावणाच्या सेनेचा 1/3 भाग त्याच्या अधीन आहे। इतक्यात वानरवीरांनी प्रहस्ताला पाहिले आणि सिंहगर्जना केली। ते वृक्ष आणि शिळा घेऊन युद्धासाठी सज्ज उभे राहिले। युद्धात दोन्ही बाजूंनी मोठी जीवितहानी झाली। नरातक, कुंभहनू, महानाद आणि समुन्नत नावाच्या राक्षस योद्धांनी असंख्य वानरांना मारले आणि ते द्विविध, दुर्मुख, जांबुवंत आणि तारा या वानरवीरांच्या हाती मारले गेले। नीलने प्रहस्ताचा सामना केला, निकराचा लढा दिला। तो गंभीर जखमी झाला आणि शेवटी प्रहस्ताचे मस्तक चिरडून त्याला ठार केले। प्रहस्त मरताच उरलेले राक्षस भयभीत होऊन लंकेच्या आत पळाले। राम, लक्ष्मण, सुग्रीव आणि इतरांनी नीलची खूप प्रशंसा केली। प्रहस्ताच्या मृत्यूची बातमी ऐकून रावणाला द्वेष आणि दुःख दोन्ही झाले। त्याने आपल्या भोवती असलेल्या राक्षस वीरांना म्हटले, जर त्यांनी देवांना जिंकणाऱ्या प्रहस्ताला मारले असेल तर वानर हे सामान्य प्राणी नाहीत। आता मी दुर्लक्ष करू शकत नाही, मी स्वतः युद्धाला जाईन। मी माझ्या बाणांनी त्या राम, लक्ष्मण आणि वानरसेनेला भस्म करून टाकीन। रावण आपल्या रथावर आरूढ झाला आणि सेनेला सोबत घेऊन वानरांशी युद्ध करायला निघाला। त्या सेनेत रावणाचे पुत्र अकंपन आणि इंद्रजितही होते। विभीषणाने रामाला त्या सर्वांबद्दल वेगवेगळी माहिती दिली। रावणाचे तेज आणि त्याच्या योद्धांनी धारण केलेली अस्त्रशस्त्रे पाहून राम आश्चर्यचकित झाले। रावणाने आपल्यासोबत आलेल्या राक्षस वीरांना सांगितले, तुम्ही लोक परत जाऊन लंका नगरीचे रक्षण करा, अन्यथा शत्रू निर्जन लंकेवर सहज ताबा मिळवू शकतात। रावण युद्धासाठी येत असतानाच सुग्रीवाने त्याला विरोध केला। रावणाने मारलेल्या बाणामुळे सुग्रीव लवकरच मूर्छित होऊन पडला। वानरसेनेच्या रक्षणाची जबाबदारी रामावर आली। जेव्हा ते धनुष्य घेऊन रावणाचा सामना करण्यासाठी सज्ज होत होते तेव्हा लक्ष्मण रामाला म्हणाला, याला मारण्यासाठी तुमची आवश्यकता आहे का? मला जाऊ द्या। राम म्हणाले, जा, युद्ध सावधगिरीने कर, कारण रावण महायोद्धा होता। लक्ष्मण रावणापर्यंत पोहोचण्यापूर्वीच हनुमान रावणाच्या रथाजवळ पोहोचला आणि आपला उजवा हात उंचावून म्हणाला, मी तुला आता एकाच ठोशात मारणार आहे। रावण म्हणाला, मला नक्कीच मार। एका वानराने रावणाला मारले ही कीर्ती चिरकाल टिकून राहील। तू मला मारल्यानंतर पुढच्याच क्षणी मी तुझे प्राण घेईन। हनुमान म्हणाला, तुझा पुत्र अक्ष माझ्या हाताच्या फटक्यानेच मेला होता, हे विसरू नकोस। हे बोलणे ऐकून रावणाने आपल्या तळहाताने हनुमानाच्या छातीवर एक प्रहार केला। त्या प्रहाराने हनुमान एक क्षण स्तब्ध झाला आणि त्याने आपल्या तळहाताने रावणाच्या छातीवर एक चपराक मारली। त्या प्रहाराने रावण हादरला। रावण थोडा सावरला आणि म्हणाला, वा, शत्रू असला तरी तुझे बळ खूप मोठे आहे। हनुमान म्हणाला, मी माझ्या बळाला आग लावू का? माझ्या हाताचा प्रहार खाऊनही तू अजून जिवंत आहेस। पुन्हा एकदा प्रहार कर, त्यानंतर मी माझ्या मुष्टीप्रहाराने तुला यमलोकी पाठवीन। रावण क्रोधाविष्ट झाला आणि त्याने आपल्या मुष्टीने हनुमानाच्या छातीवर भयंकर प्रहार केला आणि हनुमान सावरण्यापूर्वीच तो नीलशी युद्ध करायला गेला। नीलशी युद्ध करत असलेल्या रावणाला हनुमान म्हणाला, दुसऱ्याशी लढणाऱ्यावर आक्रमण करणे योग्य नसल्यामुळे मी तुला यावेळी सोडून दिले आहे। नीलने रावणाशी अत्यंत विचित्र युद्ध केले। त्याने एक सूक्ष्म रूप धारण केले आणि तो रावणाच्या ध्वजावर जाऊन बसला। त्याच्यावर बाणाने नेम धरून मारणे रावणाला अशक्य झाले। नीलला पाहून राम, लक्ष्मण आणि हनुमान चकित झाले। अखेर रावणाने अग्नेयास्त्राने नीलला खाली पाडले, परंतु अग्निदेव हे नीलचे पिता असल्याने अग्नेयास्त्राने त्याला फक्त जमिनीवर पाडले पण त्याचे प्राण घेतले नाहीत। तेव्हा लक्ष्मणाने रावणाचा प्रतिकार केला। दोघांमध्ये झालेल्या युद्धात त्यांनी एकमेकांना मूर्छित केले। शेवटी रावणाने लक्ष्मणावर एका शक्तीचा प्रयोग केला, ती त्याला ब्रह्मदेवाने दिली होती। ती छातीवर लागताच लक्ष्मण मूर्छित झाला। तेव्हा रावण लक्ष्मणाजवळ आला आणि त्याने त्याला आपल्या हातांनी उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही। इतक्यात हनुमान आला आणि त्याने आपल्या मुष्टीने रावणाच्या छातीवर प्रहार केला। त्या प्रहाराने रावण गुडघ्यावर पुढे कोसळला, त्याने रक्त ओकले आणि तो आपल्या रथावर अचेत होऊन पडला। हनुमानाने लक्ष्मणाला आपल्या हातांनी उचलले आणि रामाकडे नेले। थोड्याच वेळात लक्ष्मणाला शुद्ध आली, रावणालाही चेतना आली। हनुमान रामाला म्हणाला, माझ्या पाठीवर स्वार होऊन रावणाशी युद्ध करा। राम तशाच प्रकारे हनुमानाच्या खांद्यावर स्वार होऊन बसले। हनुमान रामाला रावणासमोर घेऊन गेला। रावणाने हनुमानावर तीव्र बाणांनी प्रहार केला। हे पाहून रामाने क्रोधाने रावणाच्या रथाची चाके, घोडे, ध्वजा आणि सारथी नष्ट केले आणि वज्रासारखा बाण त्याच्या छातीत रोवला।
त्या प्रहाराने रावण कोसळताच रामाने दुसऱ्या बाणाने त्याचा मुकुट खंडित केला आणि म्हटले, राक्षसराज, तू एक खूप मोठे युद्ध लढून थकला आहेस, त्यामुळे मी तुला आता यमलोकी पाठवणार नाही. मी तुला लंकेत परत जाण्याची अनुमती देतो. जा, विश्राम कर, रथात बस, धनुष्य धारण कर आणि पुन्हा ये. तेव्हा मी माझी शक्ती दाखवीन. रावणाचा गर्व धुळीला मिळाला आणि तो लज्जित होऊन लंकेला परतला. आता त्याला रामाची खरी भीती त्याच्या मनात घट्ट बसली. त्याने राक्षसांना एकत्र केले आणि अशा प्रकारे सांगितले, मी, जो इंद्रापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही, एका सामान्य मानवाकडून पराभूत झालो. माझ्या सर्व तपसेचे काय झाले माहीत नाही. ब्रह्मदेवाने मला एकदा सांगितले होते की मला मानवांकडून धोका निर्माण होईल. पूर्वी जेव्हा मी अनरण्य नावाच्या इक्ष्वाकू राजाला मारत होतो, तेव्हा त्याने सांगितले होते की माझा सर्वनाश करणारा त्याच्याच कुळात जन्म घेईल. पूर्वी मी वेदवतीचा अपमान केला होता आणि तिचा शाप घेतला होता. ती वेदवतीच ही सीता आहे. पार्वती, नंदीश्वर, रंभा आणि पुंजिकस्थला यांनी जे काही सांगितले होते ते सर्व आज सत्य ठरत आहे. धोका लक्षात घेऊन शत्रू संहाराच्या बाबतीत तुम्ही अधिक जागरूक राहा. दारे आणि गोपुरांचे सावधगिरीने रक्षण करा. कुंभकर्ण झोपला आहे, त्याला जागे करा. मी इथे नाना प्रकारचे कष्ट सोसत असताना तो सुखाने झोपला आहे. युद्धाची मंत्रणा करतानाही तो जागा होता. असा व्यक्ती युद्ध सुरू व्हायला 9 दिवस शिल्लक असताना झोपी गेला. त्याला जागे करा. तो माझ्यासारख्या शापांचा पात्र नाही. तो सहजपणे वानरसेना आणि राम आणि लक्ष्मण यांचे निर्मूलन करू शकतो. रामाकडून प्रताडित झालेल्या माझ्यासाठी कुंभकर्णाचे जागी होणे धैर्यदायक ठरेल. जर कुंभकर्ण अशा वेळी सोबत नसेल तर त्याच्या असण्याचा काय उपयोग. रावण असे म्हणताच राक्षस कुंभकर्णाच्या घराकडे निघाले. त्यांनी सोबत चंदन, पुष्पहार आणि भोजन नेले. कुंभकर्ण एका विशाल गुहेसारख्या घरात निजलेला होता. तो सोडलेला श्वास राक्षसांना बाहेर ढकलून देत असे जेव्हा ते आत शिरण्याचा प्रयत्न करत. मोठ्या कष्टाने ते अखेर गुहेच्या आत गेले. कुंभकर्ण भयंकर रूपात गाढ निद्रेत होता. त्याच्यासमोर विविध प्रकारचे मांस ठेवले होते. अन्नाचे ढीग लावले होते. मदिरा आणि रक्त कलशामध्ये होते. राक्षसांनी त्याला जागवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. सर्वांनी मिळून जोरात ओरडून भयंकर आवाज केले. त्यांनी गदा आणि मुसळांनी त्याच्या संपूर्ण शरीरावर प्रहार केले. जागे होणे तर दूरच, कुंभकर्ण हल्ला सुद्धा नाही. राक्षस संतप्त झाले. त्यांनी हत्तींकडून कुंभकर्णाला तुडवून घेतले. जणू काही कीटक सरपटत आहेत असा अनुभव आल्यावर कुंभकर्ण जागा झाला. तो उठून बसला आणि त्याने जोरात जांभई दिली. जागे होताच कुंभकर्णाने मांस खाल्ले, मदिरा प्राशन केली, चहूबाजूंना पाहिले आणि राक्षसांना विचारले, तुम्ही सर्वांनी येऊन मला का उठवले? रावण खुशाल आहे ना? काहीतरी संकट आले असावे म्हणूनच तुम्ही सर्वांनी मला घाईघाईने उठवले आहे. सांगा काय झाले आहे? कुंभकर्ण जेव्हा झोपायचा तेव्हा तो 3 महिने, 6 महिने आणि कधीकधी 9 महिने सुद्धा झोपायचा. रावणाच्या युपक्ष नावाच्या मंत्र्याने कुंभकर्णाला सांगितले, कुंभकर्णा, जशी भीती पूर्वी देवांकडूनही वाटली नव्हती तशी आता मानवामुळे निर्माण झाली आहे. पर्वतांसारख्या अवाढव्य वानरांनी लंकेला वेढा घातला आहे. सीतेचे हरण केल्यामुळे संतप्त होऊन रामाने हे कार्य केले आहे. काही काळापूर्वी एक वानर आला होता. त्याने लंका जाळली आणि अक्षकुमाराला मारले. रामाने सर्व देवांना जिंकणाऱ्या रावणाला केवळ प्राणावर सोडले. जे कार्य कोणतेही देव करू शकले नाहीत ते आता त्या रामाने केले आहे. आपल्या भावाच्या पराभवाची बातमी ऐकून कुंभकर्णाने क्रोधाच्या भरात डोळे फिरवत म्हटले, मी वानरसेना आणि राम, लक्ष्मणाला मारून टाकीन आणि त्यानंतर रावणाला भेटेन. मी राम आणि लक्ष्मणाचे रक्त पिईन आणि राक्षसांना वानरांचे रक्त पाजीन. महोदर नावाच्या एका प्रमुख राक्षसाने कुंभकर्णासमोर हात जोडून म्हटले, कुंभकर्णा, तू रावणाकडे चल, त्यांचे बोलणे ऐक, काय योग्य अयोग्य याचा नीट विचार कर आणि त्यानंतर जर तू शत्रूंवर युद्धासाठी गेलास तर विजय मिळवणे सोपे होईल. कुंभकर्ण या गोष्टीला मान्य झाला आणि सर्व राक्षसांना सोबत घेऊन रावणाच्या घरी जायला निघाला. राक्षसांनी पुढे जाऊन रावणाचे दर्शन घेतले आणि विचारले, आम्ही तुमच्या धाकट्या भावाला कुंभकर्णाला जागवले आहे. काय आज्ञा आहे? त्याने थेट युद्धाला जावे की इथे यावे? कुंभकर्ण जागा झाला आहे हे ऐकून रावण प्रसन्न झाला आणि राक्षसांना म्हणाला, त्याला ससन्मान इथेच घेऊन या. ते कुंभकर्णाकडे परतले आणि सांगितले की रावण त्याला बोलवत आहे. कुंभकर्ण रावणाच्या घराकडे निघाला. त्याने पाऊल टाकताच पृथ्वी हादरली. वाटेत भेटणाऱ्या राक्षसांनी त्याला प्रणाम केला. लंकेच्या बाहेरून त्याला पाहून वानर घाबरले. काही वानर पळू लागले. रामाने कुंभकर्णाला पाहिले आणि विभीषणाला विचारले, लंकेत पर्वतासारखा एक योद्धा मुकुट धारण केलेला दिसत आहे, तो कोण आहे? त्याला पाहून आमचे वानर पळत आहेत. विभीषण म्हणाला, तो कुंभकर्ण आहे, ज्याने युद्धात इंद्र आणि यमाला जिंकले होते. राक्षसांमध्ये इतके विशाल शरीर कोणाचेही नाही. त्याचे बळ नैसर्गिक आहे, ते वरदानांनी प्राप्त झालेले नाही. चांदोबा रामायण 44वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.